जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात 8 जागांपैकी 5 जागा महायुतीला तर 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झालाय। शिराळामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक आणि जतमध्ये काँग्रेसचे आमदार विक्रमसिंग सावंत या विद्यमान 2 आमदारांना पराभवाचा धक्का बसला असून सत्यजित देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर हे दोघे विजयी झालेत। इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 8व्यांदा बाजी मारली असली तरी विजयासाठी दमछाक झाली आहे। खानापूरमधून शिंदे सेनेचे सुहास बाबर तर तासगाव कवठेमंकाळमधून रोहित पाटील यांनी विधानसभेत पहिल्यांदाच एंट्री केली आहे। संजय काका पाटील यांना पुन्हा पराभव स्वीकारावा लागलाय। पलूस कडेगावमध्ये विश्वजित कदम यांना जागा कायम राखली आली असली तरी मताधिक्य मात्र घटले। सांगलीत भाजपचे आमदार सुधीर गाडगे यांनी विजयाची हॅट्रिक साधली तर मिरजेतून डॉक्टर सुरेश खाडे यांनी 4थ्यांदा बाजी मारली आहे। या निकालाने महायुतीचा बोलबाला तर महाविकास आघाडी बॅकफूटवर गेल्याचं स्पष्ट झालंय। जिल्ह्यातील विधानसभेच्या 8 जागांसाठी शनिवारी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी झाली आहे। मतदान केंद्रावर मतमोजणीसाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींची कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता। सांगली जिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, काँग्रेस 2 जागा मिळाल्या होत्या। भाजपला 2 तर शिंदे शिवसेनेचे 1 आमदार निवडून आले होते। यंदाच्या निवडणुकीत राज्यभर महायुतीचा डंका असल्याचं स्पष्ट झालंय। त्यानुसार सांगली जिल्ह्यातील महायुतीचाच बोलबाला झालाय। 8 जागांपैकी भाजपाचे सर्वाधिक 4 जागी विजय मिळवलाय। त्यामध्ये जत आणि शिराळा या 2 जागांवर भाजपने पुन्हा एकदा कब्जा मिळवलाय। शिंदे शिवसेनेने खानापूरची जागा कायम राखली आहे। सांगलीत सुधीर गाडगे यांनी हॅट्रिक तर मिरजेतून पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी 4थ्यांदा बाजी मारली। जिल्ह्यात 2014 प्रमाणे यंदाही निकाल लागल्याचं स्पष्ट झालंय।